गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे 54वं वर्ष आहे. आज उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते आणि सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील, सौभाग्यवती वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी पुष्प स्पर्धा, उद्यान स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य स्पर्धा, बॉटॅनिकल फॅशन शो आदी कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात विविध रंगांचे गुलाब, बंडा ग्रेडी फ्लोरा, शेवंती एस्टर अशा 50हून अधिक फुलांचा समावेश होता. उद्यान स्पर्धेत विविध सजावट केलेले गार्डन मांडण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास 800हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर एकूण 50 प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लबतर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्रीन एज्युकेशन अर्थात उद्यान विद्या आणि रोपवाटिका व्यवस्थापन या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात धनगरी नृत्य, भारूड, गाणी, लघुनाटिकेची सादरीकरणं झाली. बॉटॅनिकल फॅशन शोमध्ये पाना फुलांपासून आकर्षक अशी वस्त्र बनवण्यात आली होती. या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थांचे गृहोपयोगी आणि नर्सरी स्टॉल मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाची यंदाची थीम ही आपल्या जमिनीचा कस कमी होतोय तो सुधारण्यासाठी जनजागृती आणि उपाययोजना हा आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी केलंय. उद्या सकाळी 8 वाजता आम्ही लहान थोरांसाठी, वयोगटच नाही आहे त्याला, 3 वयोगटात फक्त बक्षीस काढतो अशी चित्रकला स्पर्धा आहे, ज्याला थीम ही मातीवर संदर्भातच असणार आहे. ती आम्ही ऐनवेळी डिक्लेअर करू तिथे. ड्रॉइंग स्पर्धा झाल्यानंतर त्याचं जजिंग होईपर्यंत, परीक्षण होईपर्यंत हसत खेळत पर्यावरण या ह्याच्यावर आपण खेळ घेतो आहे मुलांचे. भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिला चिकताडे ते खेळ घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपला फॅशन शो, शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग आहे, लघुपट स्पर्धा, त्याचं स्क्रीनिंग आहे आणि त्याचं बक्षीस वितरण आणि सांगता समारंभ आहे. म्हणजे जी पुष्प स्पर्धा ही झाली त्याच्या बक्षिसांचं वितरण उद्या संध्याकाळी होणार आहे. नागरिकांना हेच सांगायचं आहे, डॉक्टर अरुण मराठे सर, की मातीचं आपल्या आयुष्यातलं स्थान, आत्ता तिची बदलत चाललेली गुणवत्ता ती बदलू नये किंवा ती चांगल्या परिस्थितीत यावी यासाठी आपण काय करू शकतो आणि करायला हवं आहे. तर हे सर्वबद्दल सर आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी ऐकावं असा हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर मग पुष्प स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि सांगता समारंभ होईल. यावेळी गार्डन्स क्लबचे उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, प्राजक्ता चरणे, शैला निकम, सुनेत्रा ढवळे, सुनीता पाटील, शशिकांत कदम, रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाषचंद्र अथणे, चित्रा देशपांडे, गौरव कायंगडे, सुमेधा मानवी, रघुनंदन चौधरी, रवींद्र साळोखे, संगीता कोकितकर यांच्यासह क्लबचे आजी माजी पदाधिकारी, सदस्या उपस्थित होते.